मालक हे या टोचून घ्या. तुम्ही हे बरोबर नाही केलं. काय झालं सर्जीराव? तुम्ही मला सवतीच्या पुरावानी वागणूक देता. म्हणजे कशी? घ्या आता तुम्हीच विचारा. तुम्ही त्या धुलीरामच्या माणसाईले काय म्हणते प्राधान्य? हा, प्राधान्य देता. अरे बाप, गरीब आहे बे ते बिचारे. मग आम्ही काय पैशातच लोडतो काय? हा, पैशात लोडतो. त्याले पगार वाढ आमच्या आधी, पगार आमच्या आधी. माया एक माणूस कामाला लावायचा असेल तर तुम्ही त्याचे 4 माणसं कामाला लावता. त्याच्या माणसानं जर कामात काही कमी जास्त केलंही तरी तुमच्या परीक्षेत पास व्हाले कन्सेशन. अरे बाबा, आपण त्याच्यावर अत्याचार केले, वरचे म्हणून आपण त्याच्यावर अत्याचारच करत आलो ना. ठीक आहे, चला मान्य. मला फक्त एवढं सांगा, तुम्ही मले आणि माया माणसाईले त्याच्यासारखी खास राखीव वागणूक देणार आहे का नाही? नाही नाही, आता तुम्हीच म्हटलं ना का आम्ही वरचे, मग आम्ही वरचे असूनही आमच्यावर अन्याय कमाल. तुम्ही मला आणि माझ्या माणसाले त्याच्या पंक्तीत बसवता का नाही एवढं सांगा बस. अरे बाबा, वरचे असूनही खालचेच्या पंक्तीत बसण्याचा हट्ट काय सर्जीराव? वेळ कोण आणली? तुम्हीच आणली ना. मला एवढं सांगा, तुम्ही देता का नाही? का आता उपोषणाला बसू? मी आता आंदोलन सुरू करतो. उपोषण त्या हॉटेलच्या बाहेर, नाही 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 रस्त्यावर इथे नाही. नाही नाही नाही, दिवाणजी ऐकून घ्या. मी काय म्हणालो आता? नाही नाही नाही, तुम्ही मनात पडू नका. मी उपोषण तर आत्ताच सुरू करतो. झालं बर बाबा, बसा तुम्ही उपोषणाला सर्जीराव, पण फक्त 1 दिवसासाठी. सर्जीराव, अरे टेबलावर बसता का आता? मग आता एकच दिवस दिला ना, मग आता टेबलापासून सुरुवात करतो. करा बाबा, काय करायचं आहे. जाऊ दे, घ्या हिशोब. मला मी पहिलेच म्हटलं तुम्हाला, याला हॉटेलमध्ये उपोषणाला बसू देऊ नका. सगळं हॉटेल बेटीस धरलंय ना. काय हे, यांच्या आंदोलनामुळे पूर्ण हॉटेलची व्यवस्था बिघडली. यांचे माणसं वर खेळ खेळतात, स्वतःही करत नाही काम, दुसऱ्या कोणाला करू पण देत नाही. साहेब, आम्ही बघतो आणि सॉरी म्हणजे माफी मागतो तुम्हाला. मालक, तुम्ही कशाला माफी मागता? सर्जेराव ऐका, 2 तासात हे आंदोलन आटपा, नाही तर उचलून फेकून देईन तुम्हाला मी. दिवाणजी, पाहिलं, सर्जेरावचं समर्थन करत होता, आता त्याच्यावरच चिडलाय. पाहिलं दिवाणजी, 2 तास दिले त्यांना, 2 तास. ह्या 2 तासात नावाला प्रश्न निपटवा. हा, अरे थांबणार बाबा, बोलतो ना मालकासोबत, काय बोलायचं ते करतो तुझ्या बरोबर. काय ओ मालक, यायचा वाटा आमच्यात नाही पाहिजे. हो, नाही तर आम्ही बी उपोषणाला बसतो, आमचे बी माणसं आहेत. मग हो, होऊन घ्या पास तुम्ही. हा, उठ उठ. नाही उठ 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 उठ, तू सरक तिकडे. पण याच्यात वाटा शक्यच नाही ना मालक. कसं शक्य आहे सांगा बरोबर? याच्यात वाटा कसा आहे? फाटे कसे फुटणार आहे याच्यात? थांबा, हे काय मुके झाले काय? हा, हात वर करून आले, फक्त नारे नाही काही नाही. मालक, मला एक समजून नाही राहिलं, तुम्ही एवढे टेन्शन वातावरण मध्ये एवढे शांत कशी काय राहता? दिवाणजी, शांतच राहा लागते, तेव्हाच काम होते. दादा रूम्स आहे काय? रूम्स पाहिजे की रूम पाहिजे? म्हणजे आपलं रूमच पाहिजे. टॉयलेट बाथरूम अटॅच असले तर फारच चांगलं. एक रूम हवी असताना रूम्सची चौकशी करता म्हणजे मराठी माणूस. हा, ओळखलं, पण आमच्याकडे रूम्सच नाही. अरे पण पहा ना जरा, ऍडजस्ट करा ना, पहा जरा असं. दिवाणजी, आहे का आपल्याकडे एखादी रूम खाली? ते त्याची आहे ना वरचा टेरेसवर. अरे हो, हे आमचे नौकर आहे की नाही, याचे क्वार्टर आहे वर. पा जमते का आता? ठीक आहे ना, पहा ना, होत असेल तर ऍडजस्ट करून टाकू, आहे की नाही? हो, पण ते ऍडव्हान्स लागेल 2,500 रुपये. बरं ठीक. ते कसं आहे, 2 जण पाहून गेले की नाही, ते आले तर मग ते बुक करून तर ऍडव्हान्स लागेल. बरं बरं बरं, ठीक आहे ना.
हे जाऊ का मग पाहाले? हो या पाहुणे. येतो भाऊ. हो दिवाणजी, सर्जेराववाले म्हणा उपोषण सोडा. हा, त्याचा पगार सगळ्यात पहिले करत जाऊ म्हणा. विचारा अट मान्य आहे का? हो सर्जेराव, मालक काय म्हणले ऐकलं का? सगळ्यात पहिले तुमचाच पगार करत जाऊ म्हणते. अरे दिवाणजी, हे झालं पगाराचं. हा, पण नोकरीत बढती, नोकरीत प्राधान्य, त्याचा काय? हा? अरे भावा, तो कस्टमरला खराब आहे बरं. तो 2 तासात येणार आहे, घेऊन जाईन ते पैसे. बस मग बोंबलं. मी मोजतो. सर्जेराव, माई उधारी 2,500. ओ दुधीराम, द्या ते पैसे. अरे द्या हो, घेतले होते ना. ओ साहब, मेरा पैसे दे देना. मेरे को पता है तू क्या देख रहा है. तेरे होटल का रूम वापरते ना मेरे कस्टमर, उसकी उधारी है ना. ये ले. दादा, रूम नाही आवडले आपल्याला, पैसे वापस द्या. मालक, माझ्या तर दिमागच नाही काम करू राहिला. काय झालं दिवाणजी? कोणी कोणाला काय दिलं मला काही समजूनच नाही राहिलं. पण प्रत्येकाला वाटून राहिलं का आपल्याला काहीतरी भेटलं बा म्हणून. आणि त्याला तर वाटून राहिलं का आपली उधारी भेटली. पण तुम्ही तर काहीच नाही दिलं. दिवाणजी, शांत राहा लागते. शांत राहिलं की सगळे काम होते. तुम्ही एक काम करा, गरमागरम चहा बोलवा, चहा प्या आणि हिशोब करा. अरे बाबा, माझ्या तर दिमाग नाही काम करू राहिला.